नाशिकमध्ये इंधन दरवाढीमुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे। पेट्रोल डिझेल दरवाढीचा काँग्रेसने निषेध केलाय। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। ग्राहकांना मेलडी चॉकलेट देऊन निषेध व्यक्त केलाय। राहुल गांधी संघर्ष नाशिकमध्ये काँग्रेसने हे आंदोलन केलेलं आहे आणि यावेळी आंदोलकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। आंदोलन सुरू करण्यात आलंय। पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर हे कमी करावे, त्याचबरोबर अन्य ज्या खाद्यपदार्थ असतील, त्याचबरोबर दूध असेल, या ठिकाणचे देखील भाव वाढले हे देखील कमी करावे अशी प्रमुख मागणी घेत नाशिकमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन सुरू आहे। मी आता माझ्या पाठीमागे जर बघितलं तर सध्या आंदोलन सुरू आहे। पेट्रोल डिझेलचं वाटप सुरळीत व्हावं याकरता देखील हे आंदोलन करण्यात येत आहे। काय वाटतंय सगळ्या महागाई? या सर्व महागाईमध्ये आपले जे पंतप्रधान आहे ह्या गोष्टीत ते एकदम निकम्मे ठरले। त्यांना ह्या गोष्टीचं भान राहिलं नाही की आपण काय करतोय। त्यांना जर ही मॅनेजमेंट जमत नाहीये, त्यांना जर हे सूत्र हलवता येत नाहीये, तर त्यांनी तुरंत या गोष्टीचा त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि सामान्य जनतेला बक्षीस द्यावं। राहुल गांधीजी 2 महिन्यापूर्वीच राहुल गांधीजींनी डिक्लेअर केलं होतं की डिझेल याचे त्याचे भाव वाढणार आहेत, तर मोदींनी त्याच्यावर पर्याय तेव्हाच केला पाहिजे होता। आज लोकांना सांगताय का तुम्ही पर्यायी इंधन कमी करा। हे जे मोदी सरकार सांगतंय हे नाकामी सरकार आहे। या सरकारला सरकार चालवणं शक्य नाहीये, त्यांनी त्यांचा राजीनामा दिला पाहिजे। काँग्रेसच्या राज्यात 350 रुपयाला सिलेंडर होतं, 500ला झालं। त्यावेळेला ह्या सरकारने आंदोलन घेतले ते, हे दिल्लीचे जे सरकार बसले ना रस्त्यावर असे करत होते ते। तर मी सर्व बीजेपी सरकारला विनंती करते की ही महिलांची सर्वात जास्त महिलांची हेळसांड करतात। महागाई कमी करा, लाडक्या बहिणीची भीक देऊ नका, लघु उद्योग चालू करा, बचत गटाच्या महिलांना कमी भावात नाही व्याजाचे बँकेचे लोन उपलब्ध करून द्या। ह्या जे आंदोलन आहे हे सध्या नाशिकच्या पेट्रोल पंपावरती आंदोलन सुरू आहे। पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी व्हावे अशी प्रमुख मागणी या काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाडजी, 24 तास, नाशिक।